हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। ब्लाऊज डिझाईनमध्ये ही बोटनेकची ब्लाऊज डिझाईन आहे। चेस्ट साईज आहे 8 32चा 14 आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन। शोल्डर इथे आहे 5.75 इंच आणि आर्महोल आहे 6 इंच। इथे ब्लाऊजचा गळा घेणार आहोत 4.25 इंच। बोटनेक आहे त्यामुळे इथे 4.25 इंच गळा घेणार आहे। तुम्ही जास्त चेस्ट साईज असेल तर 4 इंचापर्यंत गळा घेऊ शकता आणि गळ्याची खोली पण घेणार आहोत 4 इंचावरती। आता इथे मी हा बॉक्स अगोदर आखून घेते। गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे वरचा। आता खालचा गळा आपण मेजरमेंट करूया। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही तो उंची घेऊ शकता। मला इथं 11 इंच गळा हवा आहे, तर मी इथं 11 इंचावर मार्किंग करून घेतले आहे। खालच्या बाजूने 4 इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आहे आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा गळ्याला आकार देऊन घेतला आहे। हा शंख गळा आहे, याला शंख गळ्याचा आकार म्हणतात। आता मी हा आकार देऊन घेतलेला आहे। आता इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि आहे असा या आकारावरती ठेवलेला आहे। यामुळे काय होतं की चॉकचं मार्किंग त्यावरती ओढलं जातं आणि पुन्हा आपण चॉकने हे मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे। पाहू शकता आता आकाराचं इथं मार्किंग करून झालेलं आहे। आता हे आकाराचं मार्किंग करून झाल्यानंतर याच्या बाजूलाच 1.25 इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून याचं कटिंग करून घ्यायचं आहे। हे ब्लाऊजचं अस्तरवर कापड चारही बाजूने शिलाई मारून जोडून घ्यायचे। शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगसह चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड इथे कट करून घेत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, कमेंट करा। पाहू शकता आता मी इथे अस्तर पूर्ण कट करून घेतलेला आहे। वरचा जो गळ्याचा आकार आहे त्यालाही मी इथे शिलाई मारून घेत आहे। हे पाहता, ही शिलाई मारून झाल्यानंतर आपला हा कटिंगचा भाग असा दिसेल। आता यासाठी आपण अस्तर घेणार आहोत। अस्तरचं कापड अशा पद्धतीने जे कटिंगचं पॅटर्न आहे त्याच्या कडेला 1.25 किंवा अर्धा इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने कापड ठेवायचे आणि आता हे कापड अस्तरवरती ठेवून तुम्ही इस्त्रीच्या साहाय्याने पेस्ट चिपकून घेऊ शकता किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने शिलाई मारून घेऊ शकता। आता पाहू शकता मी या कॅनव्हासच्या कडेने शिलाई मारून कापड आणि कॅनव्हास एकमेकांना जोडून घेतलेला आहे। त्यानंतर हे जे काही आपण कापड ठेवलेलं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा, ते अशा पद्धतीने कडेकडेने सर्व बाजूने फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता सर्व बाजूने अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण हे पॅटर्न ब्लाऊजला जोडणार आहोत। तर त्यासाठी ब्लाऊजचं मी इथे घेतलेलं आहे कापड आणि त्याच्या वरच्या बाजूने हे पॅटर्न मी व्यवस्थित सेंटरला मॅच करून ठेवलं आहे। ह्याला व्यवस्थित पिन लावून घेतले आहेत अगोदर आणि मग जे काही ब्लाऊजचं जे आकार आहे त्याच्या कडेकडेने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घेत आहे। पाहू शकता अशा पद्धतीने शिलाई करून जोडलेला आहे। हे पॅटर्न ब्लाऊजच्या वरच्या बाजूने सुईच्या बाजूने ठेवायचे, अस्तरच्या बाजूकडून नाही, आणि मग जोडायचे। सेंटरला छोटासा नॉच द्यायचा आहे आणि हे कटिंग करून घ्यायचे गळ्याचं। पाहू शकता जसा गळ्याचा आकार आहे तसं कटिंग करून घेतलेला आहे। कटिंग करताना कॅनव्हास आणि कापडचा एक्स्ट्राचा भाग 1/4 इंच भाग सोडायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कट मारता येतील आणि कट दिल्यानंतर हे जे पॅटर्न असतं हे आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येतं। दोन्ही बाजूचे सेंटर कट व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत। सेंटर कट व्यवस्थित दिल्याने पॅटर्न व्यवस्थित फोल्ड होतं आणि जो काही गळ्याचा आकार आहे तो आहे असा राहतो। गळ्याचा आकार कुठेही चेंज होत नाही। पाहू शकता आता मी छोटे छोटे नॉच देऊन दिल्यानंतर हे पॅटर्न अशा पद्धतीने फोल्ड करायचे
हाताने फोल्ड करून तुम्ही दाबटीप मारू शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही प्रेस करून घेऊ शकता, पण मी इथे डायरेक्ट हाताने फोल्ड करून एकदम कडेवरती त्यावरती दाबटीप मारून घेणार आहे. दाबटीप मारताना काळजी घ्यायची आहे की अस्तर कापड किंवा कॅनव्हास कुठेही गोळा होणार नाही, ओढलं जाणार नाही. एकदम स्मूथ असं हाताने व्यवस्थित कापड सेट करायचं आहे आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे. हे अशा पद्धतीने एकदम काळजीपूर्वक ही दाबटीप मारायची आहे. गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची व्यवस्थित काळजी घेऊनच मग यावरती दाबटीप मारायची आहे. जे काही कोणे आहेत ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. खालचं कॅनव्हास थोडंसं हाताने खेचून घ्यायचं आहे आणि वरच्या हाताने पण व्यवस्थित फिनिशिंग देत मग टीप मारायची आहे. ब्लाऊजचं फिनिशिंग जर छान आलं तर ब्लाऊज व्यवस्थित दिसतो. फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. पहा, अशा पद्धतीने पूर्ण एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारून घेतली आहे. आता हा धागा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता. आता आपण वरचा गळ्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण आपण गळ्याला अगोदरच शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही जर शिलाई मारलेली नसेल तर अगोदर शिलाई मारायची आणि मग आकार कट करायचा आहे. शिलाई न मारता जर आकार कट केला तर अस्तर पुन्हा ओपन होतं आणि मग शिलाई करताना प्रॉब्लेम येतो. तर शिलाई मारून मग गळा कट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण जशी तिरकस पट्टी बनवतो गोटसाठी तशी मी इथे पट्टी घेतलेली आहे. 1.25 इंच रुंद आणि गळाची जेवढी लांबी आहे तेवढी लांब पट्टी घ्यायची आहे. 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने ही पट्टी वरच्या गळ्याला पूर्ण जोडून घ्यायची आहे. आकार बिघडणार नाही याची काळजी घेऊन मग पट्टी व्यवस्थित जोडायची आहे. हे अशा पद्धतीने एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून टाकायची आहे आणि मग जे काही पूर्ण पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे, कारण आपण इथे गोट घालणार नाही आहे. ही पट्टी पूर्ण आतमध्ये दाबून घ्यायची आहे आणि त्यावरती दाबटीप द्यायची आहे. हे पाहू शकता. व्यवस्थित एकदम काळजीपूर्वक करायचं आहे. हे कापड कुठे गोळा होणार नाही याची काळजी घेऊन टीप मारून घ्यायची. पाहू शकता गळ्याला पण टीप मारून झालेली आहे. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो तसेच टक्स वगैरे मारून घेणार आहे. त्याआधी आपण इथे गळ्याला लेस जोडून घेऊया. तुमच्या साडीवरती हवी तशी मॅचिंग लेस तुम्ही इथे जोडू शकता. इथे माझी जी साडी आहे तिचं गोल्डन कलरचं काठ आहे, त्यामुळे मी इथं गोल्डन कलरचीच पट्टी जोडून घेत आहे. हे अशा पद्धतीने लेस पूर्ण जोडून झाली की वरच्या बाजूने थोडासा कट द्यायचा आहे. लेसचं जे तोंड आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग लेसला पुन्हा एक कडेच्या बाजूने दाबटीप मारून घ्यायची आहे. या दाबटीप जर दिली नाही तर लेस उचकते, तर पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे आणि मग धागा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे लेस जोडून झाली आहे. आता आपण रेग्युलर जसे ब्लाऊजला टक्स घालतो तसेच टक्स मी इथे घालून घेत आहे. तुम्ही मेजरमेंट घेऊन टक्स घालू शकता किंवा सेंटरला पकडून तुम्ही टक्स घालू शकता. पाहू शकता इथे टक्स घालून झालेले आहे. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जशी कमरपट्टी जोडतो 1.25 इंच रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे. एका बाजूने तिला फोल्ड केली आहे. फोल्ड केलेली बाजू वरच्या बाजूने ठेवून ही कमरपट्टी कमरेच्या भागावरती ठेवून अशा पद्धतीने 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन जोडली. नंतर ह्याला पुन्हा आतल्या बाजूने दाबटीप दिली आहे आणि नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून यावरती 5 नंबरची टीप मारून घेतली आहे. आता आपण इथे खाली ब्लाऊजसाठी बनवणार आहोत बो. त्यासाठी मी इथे 14 इंच लांब आणि 5 इंच रुंद असं कापड घेतलेलं आहे. त्याला फोल्ड करून त्याच्या दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतली. तिसऱ्या बाजूने पण अशा पद्धतीने शिलाई मारायची आणि जवळजवळ 1 इंचाचा जो भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे, कारण हे कापड आपल्याला आतमध्ये उलटून घ्यायचं आहे. हे पाहू शकता ओपन बाजूकडून ही पट्टी पूर्ण ओपन करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ बो बनविण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर डिटेल पाहायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल की परफेक्ट बो कसा बनवायचा. त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, पण तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता हे बो बनविताना हे चारी कोणे अशा पद्धतीने काढून घ्यायचे. जो ओपन भाग आहे तो व्यवस्थित सेट करून चारी भाग आहे त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे.
हे पहा, अशा पद्धतीने चारही बाजूने दाबटीप मारायची आहे. नंतर हा भाग आहे जो सेंटरला फोल्ड करायचा आहे. चॉकच्या साह्याने मार्किंग करून सेंटरला छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत आणि यावरती एक रफ शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण जे काही छोटंसं कापड ठेवलेलं आहे त्याचा आपण बेल्ट बनवणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने कापड घ्यायचं आहे, याला फोल्ड करायचं आहे सेंटरला आणि हा छोटासा बेल्ट टाईप तयार करून घ्यायचा आहे. आता हा भाग आहे, हा जो बो बनविला आहे त्याला पूर्ण असं रॅप करून घ्यायचं आहे आणि याला दोन्ही भाग एकमेकांना व्यवस्थित पकडून व्यवस्थित सेट करून मग याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता हा जो बो आहे ते व्यवस्थित हाताने सेट करायचा आहे आणि त्यासाठी आता आपण 2 रिबन बनवणार आहोत. तर यासाठी मी 3 इंच रुंद आणि टोटल 9 इंच लांब अशा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. यांना पण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. याचे सगळा डिटेल व्हिडिओ तुम्ही बो मेकिंग या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी ते फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. तुम्ही तो व्हिडिओ डिटेलमध्ये पाहू शकता. आता मी ही जी नॉड आहे ही बनवून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी नॉड पण बनवून घ्यायची आहे आणि मग या नॉड अशा पद्धतीने एकमेकींच्या जो खालचा आकार आहे त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. हिला एकदा पुन्हा फोल्ड करून व्यवस्थित आतमध्ये शिलाई करायची आहे आणि आता हा जो बो आहे तो व्यवस्थित याच्यावरती ठेवून हा जो शिलाईचा भाग आहे तो असा व्यवस्थित याच्यावरती ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता इथे छोटासा बो तयार झालेला आहे. आता हा बो आपण ब्लाऊजला जोडून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा एकदम सेंटरला ठेवायचा आहे आणि सुई दोऱ्याच्या साहाय्याने हा बो ब्लाऊजला जोडून घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्ट शिलाई केलं तर शिलाई वरच्या बाजूने दिसते, त्यामुळे अशा पद्धतीने सुई दोऱ्याच्या साहाय्यानेच बो जोडून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे बो आपला ब्लाऊजला जोडून झालेला आहे. खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.